विचार, नांगरट वैतागला रेडा बोले विचार. पैठणच्या धर्मपीठाने मुलांची परीक्षा घ्यायची ठरवली. वेदांवर प्रश्न विचारण्यात आले. ज्ञानेश्वरांनी समर्थपणे उत्तरं दिली, पण काहींना ते पटलेच नाही. धर्मपीठाने ज्ञानेश्वरांच्या वेदपठणावर बहिष्कार केला. त्यांच्या मते ज्ञानेश्वरांना वेद म्हणणे निषिद्ध. पण ज्ञानेश्वरांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की धर्म हा सर्वांसाठी आहे. सर्व प्राणी मात्र त्याचा अंगीकार करू शकतात, तसेच पालनही करू शकतात. यावर एकाने त्यांच्या वेदपठणावर तसेच त्यांच्या ज्ञानावर शंका केली. त्यावर माऊली म्हणाले, ज्ञान कुणीही आत्मसात करू शकते आणि सर्व आत्मा एक समान आहे. त्यामुळे ज्ञान ग्रहण करणे, धर्मपालन करणे हा सर्वांचाच अधिकार आहे. ज्ञान जिथे खरे असते तिथे निसर्गही आपला साथ. वेडा बोले वेद पाही पैठण नगरी, वेडा बोले वेद पाही पैठण नगरी, ज्ञानेश्वरी चमत्कार जाहला लावतात. ज्ञानेश्वरी चमत्कार जाहला लावतात. पूर्वीच्या ब्रह्मभूतात विठ्ठल पंतांना देहांत प्राशित्य दिलं. ते त्यांनी घेतलंही. तदनुसार त्यांच्या मुलाला मात्र मिळेल असं लिहिले यात. ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक सारण्यासाठी होतं. ही मुलं जन्मतात भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करायचा अधिकार देता येणार नाही. ब्रह्मवृंदाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा. यापूर्वीही सखोल अभ्यास न करता आमच्या माता पित्यांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. अरे काय बोलतोय का? या ब्रह्मवृंदावर संशय असेल तर आपण काशी क्षेत्री जावं आणि त्या पीठाकडून शुद्धीपत्र घेऊन यावं. ते आम्ही मान्य करू. महाराज, माणूस जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे. इथे शुद्धीपत्राचा याचा गुण आला तर विवाद घालण्यासाठी. पंडितांनी रागावू नये. धर्मात म्हटले आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. जर असं असेल तर शुद्ध कुणास करायचे? आत्म्यास की शरीरास? मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतात. अरे आपलं वय काय? आपण बोलतोय काय? कुणासमोर बोलतोय याचं काही भान? ज्ञानाला वय नसतं महाराज. आत्म्यालाही वय नसतं. वय शरीराला असतं. माझं जरी शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे. तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. सिद्ध करून दाखवतच करा आत्मेच्या पोरा. चार पोटा पुराणा वाचून पोपटपंथी घेणं फार सोपं असतं. मिथ्या वाद कशाला? तो रेडा आणि तू दोघे समान आहात ना? तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य? मी जे बोलेल ते तोही बोलेल. काय अशक्य? म्हणजे तुला असं म्हणायचंय की तू रेडा बोलेल? ऐका ब्राह्मण श्रेष्ठी, तो ऐका. अरे कालचं पोट आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय. रेडा गोल गप्पा मारतोस ना तर करून दाखव. हे रेडा थांब जरा. चला रे.
तुम्ही ज्ञानी आहात, ईश्वराचा अवतार आहात. आम्ही पावलाआधी तुम्हाला काय शुद्धीपत्र द्यायचं?